पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पवार काका पुतण्याच्या पक्षात युतीची चोरी चोरी चुपके चुपके चर्चा सुरू झाली आहे। शरद पवारांचे खासदार अमोल कोल्हे आणि रोहित पवार यांनी रात्री याबाबत अजित पवारांशी चर्चाही केली। मात्र चर्चेत नव्हतो असं सांगणाऱ्या रोहित पवार यांचा खोटारडेपणा या निमित्तानं उघड झालाय। बघूयात। झाकलं तेच दिसलं, दोन्ही राष्ट्रवादीचं ठरलं। सत्तेसाठी काहीही, पुणे पिंपरी चिंचवडमध्ये युतीही। घड्याळात रात्र, रोहित पवार अजित पवार एकत्र। काका पुतण्यांचा डाव, चर्चा झाली नसल्याचा आव। शरद पवार आणि अजित पवार ह्या काका पुतण्यांचे पक्ष पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुका एकत्र लढणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालंय। यासाठीच्या भेटीगाठी, बंद दराडच्या बैठका गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत। या युतीला विरोध असलेल्या प्रशांत जगताप यांनी शरद पवार राष्ट्रवादीच्या पुण्याच्या शहर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, तरी दोन्ही पक्षांचे नेते मात्र याबाबत सावध भूमिका घेताना दिसतायत। पिंपरी चिंचवडमध्ये गुरुवारी रात्री शरद पवारांचे खासदार अमोल कोल्हे आणि रोहित पवार हे अजित पवार यांच्या भेटीला गेले। यावेळी पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या जागा वाटपासंदर्भात चर्चाही झाली। चर्चेनंतर पत्रकारांना टाळण्यासाठी रोहित पवारांच्या कारच्या चालकानं गाडी इतक्या जोरात पळवली की पत्रकारांचा जीव समय सूचकतेमुळे वाचला। मात्र अशी चर्चा झाली असेल तर आपण तिथं नव्हतो असा खोटारडेपणा रोहित पवार यांनी थेट कॅमेऱ्यासमोर केलाय। तर त्यांच्यासोबत असलेल्या अमोल कोल्हेनी राजकारणात काहीही घडू शकतं असं सांगत बदलत्या राजकारणाचे संकेत दिलेत। चर्चा झाली नाही झाली, आता तिथं असणारे नेते आहेत, अमोल कोल्हे जे होते, मी पिंपरी चिंचवडला त्यांच्याबरोबर होतो आणि त्यानंतर आता इथं तरी आहे, मी अमोल कोल्हेंशी बोलून काय चर्चा झाली आणि काय फायनल झालं ते आपल्याला उद्या कळणार आहे। चर्चेला मी पिंपरी चिंचवडला होतोच। त्या चर्चेत कुठेही मी त्या ठिकाणी नव्हतो। ज्यांना शरद पवारांनी त्रास दिला त्यांच्यासोबतच तुम्ही चर्चा करायला येताय। राजकारणामध्ये संवाद हा कायम असला पाहिजे आणि हा संवाद आहे। निर्णयाप्रत आलो नाही तर तुम्ही का घाई करताय निर्णयाची? तुम्ही का निर्णयावर जंप करताय? निर्णय झालेला कार्यकर्त्यांची तशी आम्ही नाही कार्यकर्ते जेव्हा बोलतात कार्यकर्त्यांची जी बाजू आहे मी तुम्हाला म्हणतो बहुसंख्य कार्यकर्ते, त्यामुळे तुम्ही डोंट जंप टू कन्क्लुजन्स। रोहित पवार आणि अजित पवार यांच्या भेटीची दृश्य आणि फोटो असतानाही चर्चेत नव्हतो हा रोहित पवार यांचा दावा कशासाठी असा प्रश्न आता उपस्थित होतोय। यानंतर शुक्रवारी सकाळी शरद पवार राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे, विशाल तांबे यांनी अजित पवार यांची भेट घेतली। आमदार बापू पठारेही अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले। पुण्यात शरद पवार राष्ट्रवादीला 25 जागा सोडण्याची तयारी अजित पवार यांनी दाखवल्याचं सांगण्यात येत आहे। या भेटीनंतर मविया एकत्र लढण्याबाबत अंकुश काकडेंना विचारणा केली असता त्यांनी काँग्रेसवर खापर फोडत युतीबाबत ठोस उत्तर देण्यास टाळलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षांशी भेट घेतली, त्यांना आमची भूमिका काय ती सांगितली आणि त्याच्यामध्ये काय म्हणजे शहराचा सर्वांगीण विचार झाला, चर्चा झाली समोर, पण आम्ही अजून काही निर्णयाप्रत कुठल्या आलेलो नाही। अजून काही आमच्यामध्ये चर्चा करण्याची फेरी होण्याची शक्यता आहे। आज सांगण्यासारखं या ठिकाणी काही नाही। सध्या सुरू असलेल्या चर्चेच्या फेऱ्यांमधून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार हे स्पष्ट असताना चोरी चोरी चुपके चुपके युती कशासाठी असा सवाल आता विचारण्यात येतोय। अजित पवारांनी बंड केल्यापासून शरद पवारांची साथ असल्याची चर्चा, दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सातत्यानं एकमेकांशी गाठीभेटी, लोकसभा विधानसभा निवडणुकांनंतर पवार काका पुतण्यांची जवळीक, सार्वजनिक आणि घरगुती कार्यक्रमात पवार कुटुंबीय एकत्र, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात पवार कुटुंबाकडून पाठराखण, महापालिकेसाठी एकत्र येत शरद पवार ही सत्तेत सहभागी होण्याची शक्यता। मवियाची सत्ता गेल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारमध्ये सत्तेत येण्यासाठी अजित पवारांच्या बंडाला शरद पवार यांची साथ असल्याची चर्चा छुप्या आवाजात होती। मात्र गेल्या वर्षभरातील घडामोडी पाहता
हेच वास्तव होतं की काय असा संभ्रम निर्माण झालाय. पुणे आणि पिंपरी चिंचवड हे बालेकिल्ले राखण्यासाठी दोन्ही पवार एकत्र येत आहेत. याचाच एक अर्थ शरद पवार सत्तेत सहभागी होतील असाच निघतोय. शरद पवारांसोबत अजित पवार असतील तर ते आघाडीत नकोत अशी स्पष्ट भूमिका ठाकरे शिवसेनेनं घेतल्यानंतरही युतीची चर्चा सुरूच आहे. म्हणजेच गेला काही काळ जे झाकण्याचा प्रयत्न दोन्ही पवारांकडून झाला तेच दोन्ही राष्ट्रवादीचं जाहीर एकत्रीकरण होताना दिसतंय. ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे.